Hi friends, I am Vivi Kate. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text, Journey to the West. Unit number 1, text number 4, Journey to the West. पश्चिमेकडील देशाचा प्रवास. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. But west is a relative term for countries to our east. We are the west. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. It was made by the famous 7th century traveler Yuan Chuang. पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द आपण वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड, अमेरिकासारख्या पश्चिमेकडील देशाच्या प्रवासाचा विचार करू लागतो. पण पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. आपल्या पूर्वेकडील देशाच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहोत. आपण आता ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत तो वस्तुतः चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास होता. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चॉंग याने हा प्रवास केला होता. In those days, traveling from China to India was not an easy task. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, and using roads where bandits and robbers roamed. Who would do it? But Yuan Chuang had a dream. He wanted to take Buddhist scriptures from India to his homeland in China. It was like a pilgrimage to him. त्या दिवसात त्या काळी चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे हे सोपे काम नव्हते. वाळवंटे ओलांडत, हिमाच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारिक अपरिचित मुलूक किंवा प्रदेश तुडवीत जिथे लुटारू आणि डाकू फिरत असत अशा रस्त्यावर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. युआन चॉंग undertook the long and difficult journey to follow his dream for 70 long years. He kept on traveling, suffering many hardships on the way. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road through regions that are now Kyrgyzstan and Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. कोण करणार हे? पण युआन चॉंगने एक स्वप्न होते. भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ साहित्य चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्रा होती. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी युआन चॉंगने हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला. मार्गात कष्ट उपसत 17 वर्षाचा प्रदीर्घ अवधी तो प्रवास करीत राहिला. भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने तियानशान या पर्वतरांगातून प्रवास केला. प्रदीर्घ अशा
रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला. सध्या किर्गिझिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून त्यांनी प्रवास केला. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते जमा केली. द वे बॅक होम was also equally difficult, but Yuan Chang managed to reach China safely along with the scriptures. This was a great achievement. It was almost unbelievable, so much so that people thought that the gods and supernatural powers and had helped Yuan Chang in his quest. This gave rise to many interesting folk and tales. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about these famous pilgrims. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. परतीचा प्रवासही तितकाच खडतर होता, पण हस्तलिखितासमवेत बौद्ध धर्मीय पवित्र ग्रंथासह चीनला सुरक्षितपणे पोहोचणे त्याला साधले. हे एक महान यश होते. ते जवळजवळ अविश्वसनीय होते. इतके अविश्वसनीय की देवानी आणि अतींद्रिय शक्तींनीच युआन चॉंगला या शोधात सहाय्य केले असे लोकांना वाटले. या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. काही शतकानंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. या लोककथांमधील बऱ्याच कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला. ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत. द नॉवेल टेल अस दॅट देअर आर मेनी डेमन्स अँड इव्हिल पॉवर्स हू आर eager to kill and gobble up the holy monk who would save him, who would vanquish the demons. Well, the Guanyin deity, who is the goddess of mercy, has seen to that, and she has assigned this task to 3 special people: Sun Wukong, or the Monkey King, Zhu Baji, or Pixie, and Sha Wujing, or Sand Priest. ही कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार करण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. ह्याचा बचाव कोण करणार? असो, दयेची देवता असलेल्या ग्वानयीनने ही काळजी घेतली आहे. सन वुकॉंग किंवा माकडांचा राजा, झू बज्जी किंवा पिक्सी आणि शा उजिंग किंवा धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तीकडे दया देवतेने हे काम सोपवले. Now these 3 characters are no saints in fact, though they all have supernatural powers. They are known troublemakers, so the gods have thrown them out of heaven. However, the kind deity Guanyin has offered each of them one. More chance. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers of this good work, then you may return to heaven. That is why the 3 characters
have agreed to be Yuan Chang's disciples and to help Yuan Chang in his difficult journey. And sure enough, they have many thrilling, exciting, and sometimes humorous adventures on the way to the Holy Land, India. आता या 3 व्यक्ती म्हणजे काही संत नव्हते. खरे तर या सगळ्यांकडे जरी अतींद्रिय शक्ती असल्या तरीही ते उपद्रवी म्हणून ज्ञात होते किंवा ओळखले आहेत. म्हणूनच देवाने त्यांना स्वर्गातून हाकलून दिले आहे. पण दयाळू देवता ग्वानियन हिने या तिघांपैकी प्रत्येकाला आणखी एक संधी दिली आहे. या पवित्र साधूंच्या भारत यात्रेत तुम्ही जर त्याला सहाय्य केले, या सत्कार्यासाठी तुम्ही जर आपल्या शक्तीचा प्रयोग केला, तर तुम्ही कदाचित स्वर्गात परताल. त्यामुळेच युआन चांग यांचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासाला त्याला सहाय्य करणे याला या तिघांनी मान्यता दिली आहे. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक, अक्षोभक आणि कधीकधी गमतीदार साहसे करावी लागली आहेत. The most powerful among the 3 disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. He was born when winds blew and over a huge stone egg on the flower fruit mountain. He is able to transform himself in 72 different ways. Not only that, but he can also transform each of his hair strands and into any living or non-living things of his choice. His eyes you wish gold banded kudgal and is also magical. It can grow as big as a pillar supporting the sky, but at other times it becomes as tiny as a needle. Then the Monkey King just tucks it away behind his ear. Sun Wukong can travel and thousands of kilometers in just one somersault. He can walk through fire, travel underwater, and fly to any place at will. His body is as hard as a diamond, so no one and nothing can injure him. His golden gaze, fiery eyes have X-ray vision, and no one can deceive him. या 3 शिष्यापैकी सर्वात शक्तिशाली आहे सन वुकॉंग. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. पुष्प, फल, पर्वतावरील दगडी अंड्यावरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा ह्याचा जन्म झाला. तो स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतर घडवू शकतो. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसांचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत रूपांतर करू शकतो. त्याच्याजवळ सोन्याचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटा जादूचा आहे. तो आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभाएवढा सोटा किंवा मोठा होऊ शकतो, पण इतर वेळी तो सुई एवढा छोटा होतो. मग हा वानराचा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवतो. केवळ एक कोलांटी उडी मारून सन वुकॉंग हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतो. तो अग्नीतून प्रवास करू शकतो, पाण्याखालून प्रवास करू शकतो आणि स्वेच्छेनुसार कोठेही उडत जाऊ शकतो. त्याचा देह हिऱ्याप्रमाणे कणखर आहे. म्हणूनच त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नाही. सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या त्याच्या आग ओकणाऱ्या डोळ्यात क्षकिरणासारखी नजर आहे. त्याला कोणीही फसवू शकत नाही. सन वुकॉंग is a brave and intelligent, but he is also a
trickster. He loves to have fun, and some of his superpowers helps him to just that. He has a vase which can suck in anything or anyone. He can simply point at a lock and open it. He is a very quick and can grow very big and very tiny at a blink. You can imagine how he must have teased his enemies using these tricks. सन वुकॉंग शूर आणि हुशार आहे, पण लबाड आहे. गंमत जम्मत करणे त्याला अतिशय आवडते. त्याच्या जबरदस्त शक्तीपैकी काही शक्ती त्याला या कामी मदत करतात. त्याच्यापाशी एक पात्र आहे. हे पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून ते उघडू शकतो. तो अतिशय चपळ आहे. डोळ्यांचे पाते लवते न लवते तो अतिशय विशाल होऊ शकतो, तर अतिशय सूक्ष्मही होऊ शकतो. या शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे खिजवले असेल त्याची तुम्हाला कल्पना करू शकता. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions and had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. Some of the stories have also been turned into films. What would you like better, to read the historical account of Yuan Chong's travels, or to read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find out what you like better. Happy reading. सन वुकॉंग आणि त्याच्या सहकार्यांना आपल्या मार्गावर जी साहसे करावी लागली त्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचे असेल तर तुम्ही पश्चिमेकडे प्रवास या मूळ चिनी पुस्तकाच्या जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतरात त्यातील कथा मिळतील. यातील काही कथांवर चित्रपट काढण्यात आले आहेत. तुम्हाला यातील काय बरे अधिक आवडेल? युआन चॉंग यांच्या प्रवासांचे ऐतिहासिक वर्णन वाचणे की सन वुकॉंग याच्या कल्पनारम्य कथा वाचणे? तुम्हाला अधिक काय आवडते ते पाहण्यासाठी तुम्ही दोन्हीही पुस्तके वाचणे कदाचित अधिक संयुक्तिक ठरेल. तुमचे वाचन आनंदी ठरो. इन दिस वे आय एम स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.